नर्सिंग कोर्सला ॲडमिशन देऊन प्रमाणपत्र घेऊन देतो म्हणून बोगस परीक्षा दिली। सुमारे 400 विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात आली असल्याचा आरोप करत या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी श्रमिक विकास संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक होटकर यांनी पत्रकार परिषदेत केली। नर्सिंग GNM कोर्सला ॲडमिशनची जाहिरात केली। प्रमाणपत्र घेऊन देतो म्हणून संबंधित संस्था चालकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून 50 ते 60 हजार रुपये घेतले। परीक्षेनंतर गुणपत्रिकेची मागणी केल्यानंतर ती परीक्षा बोगस असल्याचे संबंधित विद्यार्थ्यांना समजले। संस्था चालकांच्या पत्त्यावर गेले असता त्या ठिकाणी ते राहत नसल्याचे समजले। दरम्यान त्यानंतर अखेर विद्यार्थ्यांनी व संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। तसेच सोलापुरातील सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये संस्था चालकाविरुद्ध तक्रार अर्ज दिला आहे। या प्रकरणात पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला आहे अशी माहिती होटकर यांनी दिली। कोर्ससाठी एक महिला आहे पूनम पारेख, ही आज गेली एक 5-6 वर्षापूर्वी गोरगरीब मुलांना फसवते। त्यांच्याकडून नर्सिंगच्या कोर्ससाठी परत BMS, डी फार्मसी, BSc नर्सिंग कोर्स, पॅरामेडिकल कोर्स आणि DMLTचा कोर्स करण्यासाठी 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन असे पॉम्पलेट वाटते आणि ह्या पॉम्पलेटच्या आधारे त्यांना ॲडमिशन घेऊन देण्यासाठी 50,000पासून ते 1.5 लाखापर्यंत प्रत्येकाकडून पैसे घेते। घेतल्यानंतर त्यांचं कुठेही ॲडमिशन पण होत नाही आणि त्यांची परीक्षा पण होत नाही। नंतर हे चौकशी करायला गेल्यानंतर तुमचं मी ॲडमिशन केलेलं आहे, तुमची परीक्षा आहे, तुम्ही ह्या दिवशी या। मग त्या दिवशी गेल्यानंतर ती त्यांना तिथे घेऊन जाते ज्या ठिकाणी परीक्षा आहे, तिथे ती दिवसभर थांबवते। परीक्षा झाली नाही म्हणून परत लॉनवर घेऊन थांबवते आणि नंतर दुसऱ्या दिवशी सांगते परीक्षा कॅन्सल झाली, परत परीक्षा। असे गेली 5 वर्षापासून सोलापुरातील नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना, गोरगरीब विद्यार्थ्यांना ते फसवत आहे। आता 10वीचा निकाल लागलेला आहे। 10वीचा निकाल लागल्यानंतर प्रत्येक असंच पॉम्पलेट प्रत्येकाच्या घरात वाटून आहे ना ती फसवणूक करत आहे। तर ह्या विद्यार्थ्यांचे जे 5 वर्षापूर्वी त्यांनी ना 5 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी प्रत्येकाचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेतलेले आहेत 10वी-12वीचे मूळ कागदपत्र घेऊन आणि यांच्याकडे पैसे घेऊन त्याच्या पावत्या पण आपल्याकडे आहेत। त्यांची फसवणूक केली आणि ह्यांचे पैसे पण देत नाही आणि ह्यांचे ओरिजिनल डॉक्युमेंट पण देत नाही। त्यासाठी आपण पोलीस कमिशनरकडे जाऊन तक्रारी अर्ज दाखल केलेला आहे आणि काल FRI सुद्धा दाखल झालेला आहे। सर, आम्ही GNM स्टुडंटसाठी त्यांनी पॉम्पलेट वाटत आले होते। आम्ही त्यांच्याकडे ॲडमिशनसाठी गेलो। त्यांनी सांगितलं की ओरिजिनल डॉक्युमेंट लागतील म्हणले आणि फी 40,000 असे सांगितले आणि प्रॅक्टिकलचे वेगळे लागतील सांगितलं, पुस्तकांचे वेगळे लागतील म्हणून पुस्तकांचे पण आमच्याकडनं पैसे घेतले, प्रॅक्टिकलसाठी पण पैसे वेगळे घेतले आणि ॲडमिशनसाठी पैसे घेतले आणि आम्हाला सांगितलं की ॲडमिशनच्या फीमध्ये तुमचं राहणं, येणं, जाणं, जेवण सगळं खर्च होईल असं सांगून आम्हाला ॲडमिशन करायला सांगितलं। तुम्ही फक्त जॉब करत जावा, आम्ही तुम्हाला एक्झाममध्ये तुम्ही एक्झामला यायचं, वर्षानंतर एक्झाम देऊन जायचं, तुम्हाला तुमचे 3 वर्षाचं सर्टिफिकेट तुमच्या हातात येईल असं सांगितलं आणि ॲडमिशन करून घेतलं। आम्हाला बिदरला बोलवलं, एक्झाम घेतले नाही, काय नाही, आम्हाला तिथं 2 दिवस थांबवलं आणि परत पाठवून दिलं। आमचे एक्झामच झाले नाही म्हणून आम्ही विचारायला गेलो की आज नाही, पुढच्या महिन्यात होतील, फेब्रुवारीमध्ये होतील, मेमध्ये होतील असं आश्वासन देत आले ते। आम्ही 4-5 वेळा गेलो, 4-5 वेळा प्रत्येक एका वेगळ्या जागेवरती राहत होते। त्या ॲड्रेसला गेले की त्या येतं नाही, दुसरीकडे म्हणून सांगायचं, तिकडे गेलं की तिथं पण असंच सांगणार, ते आम्हाला आश्वासन देणार की नाही जानेवारीमध्ये होतील, नाही मेमध्ये होतील, नाही नोव्हेंबरमध्ये होतील असं आश्वासन दिलं। ते देत आम्हाला एवढेपर्यंत आलं आणि शेवटी आम्ही तरी पण जाऊन तक्रार केली, नाही आमचे पैसे आणि आमचे डॉक्युमेंट आम्हाला माघारी द्या, आम्हाला ॲडमिशन कॅन्सल करायचे, आमचे 5 वर्ष वेस्ट गेलेत म्हणून सांगितलं की त्या बाईने आम्हाला आहे ना बिदरला घेऊन गेली। तिथे घेऊन गेली, 4 वाजेपर्यंत बसवलं, ते कुठले सर भेटायला येतात म्हणून सांगितलं, ते सर काही आले नाही। ते सर आले नाही म्हणून आम्हाला सांगितलं त्यांचं कॉलेज गुलबर्ग्याला आहे, त्यांचं घर गुलबर्ग्याला आहे, गुलबर्ग्याला जाऊ म्हणून गुलबर्ग्याला घेऊन गेली आणि तिथून चालत्या बसमधून उडी मारली। गुलबर्ग्याजवळ गेल्यावरती उडी मारली म्हणून आम्ही तिच्या मागं लागून तिला पकडून आणलं आणि पोलीस स्टेशनला तिथं तक्रार नोंदवली। या पत्रकार परिषदेस राजनंदिनी कुंभार, अक्षय कळसे, ज्योती शिंगे, करिश्मा उल्ला, वैशाली कुंभार आदी उपस्थित होते।